ईशोपनिषद या ग्रंथावरती चर्चा करणार आहोत. तर आध्यात्मिक जगामध्ये वेदांची निर्मिती झालेली आहे व्यासदेवांद्वारे. तर 4 वेद व्यासदेवाने लिहिलेले आहेत आणि त्याच वेदांमध्ये 108 उपनिषद आहेत आणि त्यातले 11 उपनिषद हे महत्वाचे आहेत. तर त्या 11 उपनिषदापैकी हा पहिला उपनिषद आहे ईशोपनिषद. तर हा उपनिषद यजुर्वेदामध्ये शुक्ल यजुर्वेदामध्ये वार्ष्णेय संहितेच्या अंतर्गत येतो. तर उपनिषदचा अर्थ काय आहे? उपनिषद म्हणजे भगवंताजवळ व्यक्तीला नेणं. जी गोष्ट व्यक्तीला भगवंताजवळ नेते. तर उपनिषद आपल्याला मदत करतात भगवंतांना समजून घेण्यासाठी आणि कशा प्रकारे आपण आयुष्य जगावं, ज्याद्वारे आपण भगवंतांची सेवा करू शकतो आणि भगवंतांच्या धामात जाऊ शकतो. तर हा उपनिषदचा मुख्य हेतू आहे. तर या उपनिषद मध्ये 5 गोष्टींचा आविर्भाव यामध्ये झालेला आहे. ईश्वर कोण आहे, जीव कोण आहे, प्रकृती कशी आहे, काळ काय आहे आणि कर्म कसे असावेत. तर या ईशोपनिषदांची ओळख आपल्याला भागवतामध्ये सुद्धा सापडते. तर भागवत मध्ये 8व्या स्कंधामध्ये पहिला अध्याय त्यातले 9व्या श्लोकापासून ते 16व्या श्लोकापर्यंत या ईशोपनिषदाची पुनरावृत्ती केलेली आहे मनूद्वारे. मनू महाराज यज्ञपतीची जेव्हा आराधना करतात त्यावेळेस हा जो ग्रंथ आहे त्याचं पुनरुच्चारण तिथं झालेलं आहे. तर त्यामध्ये 10वा श्लोक असा आहे, आत्मवास्यमिदं विश्वं यत्किंचित् जगतां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीता मा गृधः कस्य स्विद्धनम्. तर हा श्लोक आणि ईशोपनिषद मधला जो आपण आता अध्ययन करणार आहोत त्यातला श्लोक क्रमांक 1 हे एकदम एकमेकाशी जुळणारे आहेत. तर यावरनं या उपदेशाची महानता आपल्याला कळायला पाहिजे. तर वेदांचा उद्देश आपल्याला भगवत ज्ञान देण्याची सोय भगवंतांनी केलेली आहे वेदाद्वारे. तर खरं ज्ञान म्हणजे मी कोण आहे, माझा भगवंतांशी संबंध काय आहे आणि कशा प्रकारे मी भगवंतांशी संबंध जोडू शकतो ह्याची माहिती मिळणे हेच खरं ज्ञान आहे. तर सर्व वेद आपल्याला या गोष्टींची माहिती करून देतात आणि वेदांचं विशेष करून वेद महान आहेत कारण वेदाची रचना हाड्या माथ्याच्या माणसाने केलेली नाही. तर वेदांना म्हटलं जातं अपौरुषेय. वेद हे साक्षात भगवंताद्वारे निर्माण केलेले. त्याचा जनक, वेदांचा जनक हे भगवंत आहेत. तर वेद जे काही सांगतं ते सत्य असतं, त्यामध्ये कधीच बदल होत नाही. पण आताच्या वैज्ञानिक युगामध्ये वैज्ञानिक काही पण शोध लावतात
आणि काही काळानंतर दुसरा वैज्ञानिक येतो आणि तो पहिल्या वैज्ञानिकाचा जो शोध आहे त्यात काहीतरी कमी आहे असं आपल्याला सांगतो. आणि मग त्याचा सिद्धांत, जो पूर्वीचा सिद्धांत आहे, त्याला रद्द करतात. पण वेदामध्ये असं नाही. करोडो करोडो वर्ष झालेली आहेत, लाखो लाखो वर्ष झालेली आहेत, पण वेदांमधले एक पण प्रमाण कधीही बदललं नाही. वेदामधली जे काही रचना आहे त्यात काहीच बदल झाला नाही, त्यामध्ये काहीच चूक निघाली नाही, कारण ते भगवंताद्वारे बनवलेले. तर भगवंत हे अपरिपूर्णतेपासून दूर आहे. त्यांची सर्व इंद्रिय पूर्ण आहेत, त्यांची वाणी सुद्धा परिपूर्ण आहे. पण माणसाचं इंद्रिय अपूर्ण आहेत, तर त्याचे शोध अपूर्ण असतात आणि त्याचे जे वाक्य आहेत ते सुद्धा अपूर्ण असतात. त्यामुळे वेदावरती पूर्ण विश्वास आपण ठेवायला पाहिजे. तर वेद हे एका आईसारखे आहेत. जर मुलाला जर वडिलांचा शोध घ्यायचा असेल तर आई जर त्याला सांगेल की हे तुझे वडील आहेत, तर त्यावरती त्यांनी विश्वास ठेवून त्या वडिलांचा स्वीकार केला तर त्याला जास्त मेहनत करावी लागणार नाही. त्यामुळे वेद हे आपल्याला हितकारक आहेत. वेद मनुष्यांच्या हितासाठी भगवंतांनी आपल्याला दिलेले आहेत. तर हे वेद पहिलं सर्वांना मुखोद्गत असायचे, पण कलियुगाच्या लोकांची स्थिती बघून व्यासदेवांनी वेदांना लिखित स्वरूपात आणलं, त्यांचं लिखाण केलं, जेणेकरून कलियुगातल्या लोकांना लक्षात राहत नाही ते वाचून तरी त्यांच्या लक्षात येईल. या उद्देशाने वेदाची रचना झालेली आहे. पण वेद इतके अफाट आहेत की त्या वेदाच्या अरण्यामध्ये आपण हरवून जाऊ शकतो आणि आपल्याला खरं सत्य काय ते मिळणं अवघड होतं. त्यामुळे आचार्य लोक, जे आचार्य आहेत, आचार्यगण, ते आपल्याला वेदांचा सार समजवण्याचा प्रयत्न करतात. तर श्रील प्रभुपादांनी आपल्यावरती कृपा करून सर्व वेदांत सार गीतेमध्ये आणि अन्य जे ग्रंथ प्रभुपादांनी लिहिले त्यामध्ये दिलेले आहेत. तर अशा प्रकारे उपनिषदापैकी ईशोपनिषदची निवड प्रभुपादांनी केली आणि त्या उपनिषदावरती प्रभुपादांनी टीका केली आणि त्याचबरोबर पूर्वव्रत आचार्य रामानुजाचार्य, मध्वाचार्य, शंकराचार्य या लोकांनी सुद्धा या उपनिषदावरती टीका केली. तर या उपनिषदांचं भाषांतर आणि त्यावरती जी टीका प्रभुपादांनी केलेली ती आपल्याला समजण्यासारखी आहे आणि त्याद्वारे आपल्याला भगवंतांची भक्ती, भगवंतांची महानता हे सर्व गोष्टी आपल्याला कळतील. तर शास्त्र जाणण्याचे व्यक्तीला काही ज्ञान प्राप्त करायचं असेल तर मुख्य करून 3 प्रमाण आहेत: प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण आणि शब्द प्रमाण. प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे आपल्या इंद्रियाद्वारे आपल्याला जे काही ज्ञान प्राप्त होतं त्याद्वारे आपण जे ज्ञान शिकतो त्याला प्रत्यक्ष प्रमाण म्हटले. आणि अनुमान म्हणजे आता आकाशामध्ये ढग आलेले आहेत आणि ढगाळ वातावरण झालं तर आपण अनुमान लावतो की आता पाऊस पडेल. तर अशा प्रकारे 2-3 जर आपल्या अटी पूर्ण होत असतील तर त्याचं रूपांतर एखाद्या घटनेवरती होत असेल तर त्याला अनुमान प्रमाण म्हटलं गेले. तर शब्द प्रमाण म्हणजे वेदामधले जे वाक्य आहेत, वेदामधले जे सत्य त्याचं श्रवण करून ते आपल्या जीवनामध्ये उतरवणे, त्याला शब्द प्रमाण म्हटले. तर शब्द प्रमाण हे आपल्या हितासाठी आहे. जसं आपल्याला माहित आहे की भारत सरकारचे नियम आहेत की कुणी चोरी केलं तुरुंगात टाकलं जाईल. तर हे आपल्याला ऐकलं, समजा आपण ही गोष्ट, या गोष्टीवरती आपण ऐकून विश्वास ठेवला तर आपण कधी चोरी नाही केली तर आपण तुरुंगात जाणार नाही. पण एखाद्या व्यक्ती वाटलं की अरे हे काय, ह्याच्यावरती विश्वास ठेवतं, हे शब्दावरती काय विश्वास ठेवतं,
या शब्दप्रमाणावरती कशाला विश्वास ठेवायचा? असं कुठं असतं का? मग ती व्यक्ती जर शब्दप्रमाणावर विश्वास न ठेवता त्यांनी चोरी केली आणि पकडला गेला आणि त्याला तुरुंगात टाकलं, तर तिथं कुठलं प्रमाण मिळतं त्याला? प्रत्यक्ष प्रमाण, की त्यांनी चोरी केली आणि त्यांनी पोलिसांनी त्याला पकडलं आणि तुरुंगात टाकलं. त्याला आता तुरुंगात जाऊन त्याला साक्षात्कार आला की अरे, हं, मी चोरी करायला नाही पाहिजे. तर अशा प्रकारे या शास्त्रामध्ये आपल्याला काही नियम भगवंतांनी दिलेले आहेत. मनुष्य जन्माला काही नियम आहेत. तर ते नियम जर आपण ऐकले आणि त्यावरती विश्वास ठेवला आणि त्याने आपण जर जीवन जगलो, तर आपल्याला दुःखापासून दूर राहता येईल. पण जर लोकांनी वेद हे मनोकल्पित आहेत, ते कोणाचे तरी कोणाच्या डोक्यातनं आलेले सुपीक आहे गोष्टी आहेत, असं काहीतरी अ, त्याच्यावरती भ्रामक कल्पना जर लोकांनी लावल्या आणि त्यांनी वेदावरचा विश्वास सोडला, तर त्यांना वेदाचा साक्षात्कार कधी येईल? जेव्हा मृत्यू झाल्यानंतर त्यांना नरकात जावं लागेल किंवा त्यांना कसली शिक्षा होईल, त्यावेळेस मात्र त्यांना त्याची प्रचिती येईल. तर आपल्याला असं अशा चुकीच्या मार्गाने वेद नाही शिकायचे. तर आपल्याला एका समंजस, बुद्धिमान व्यक्तीप्रमाणे वेदावरती विश्वास ठेवून, आचार्यावरती विश्वास ठेवून आपल्याला ही वेदांची जी वाणी आहे, त्याचं सार श्रील प्रभुपादांनी जे आपल्याला दिलेलं आहे, ते आपण शिकून आणि नुसतं ऐकून अ, पुराणातली वांगी पुराणात अशा प्रकारचं आपलं वर्तन नसायला पाहिजे. जसं पक्षामध्ये एक आजी होती. ती त्या पक्षीचे जे तिचे नातू आहेत त्यांना तिने शिकवलं. काय धडा शिकवला? की शिकारी येईल, जाळं टाकेल, दाणे टाकेल, तुम्ही खाऊ नका आणि फसू नका. असा धडा त्यांनी त्या आजीने त्या नातवांना शिकवलं पक्ष्यांना. तर पक्षी सुद्धा सगळे आनंदाने त्याचं पाठांतर केलं त्यांनी. पण जेव्हा खरा शिकारी आला, त्यांनी दाणे टाकले, तर ते खात राहिले आणि पकडले गेले. तर आपल्याला सुद्धा ईशोपनिषद नुसतं ऐकून रटा मारून मार्क प्राप्त करण्यासाठी शिकायचं नाही. तर हे जे शास्त्र आहे ते आपल्याला जीवनात उतरायचंय आणि तशा प्रकारे भगवंतांनी जे आपल्या या जगामध्ये कसं जगावं त्याचे जे ज्ञान दिलेले आहे ते अध्ययन करून आपण आपलं जीवन जगण्याचा प्रयत्न करू आणि त्याद्वारे आपण भगवंतांची भक्ती चांगल्या प्रकारे करू शकतो. त्यासाठी हा ईशोपनिषद ग्रंथ आपल्याला प्रभुपादांनी दिलेला आहे शिकण्यासाठी. तर या उपनिषदामध्ये, ईशोपनिषदमध्ये, या पुस्तकामध्ये एकूण 19 श्लोक आहेत. तर प्रस्तावना, ईशस्तुती हा पहिला जो श्लोक आहे, त्यापासून मंत्र 3 पर्यंत आपल्याला भगवंताशी कशा प्रकारे सामंजस्यपणे आपण जगलं पाहिजे त्याची शिकवणूक मिळणार आहे. ईशस्तुती आणि मंत्र 1 ते 3 मध्ये. आणि त्यानंतर भगवंतांची आध्यात्मिक ओळख, भगवंत त्यांचं रूप काय आहे, त्यांचे गुण काय आहेत, याची ओळख, ही आध्यात्मिक दृष्टी ज्याद्वारे आपण भगवंतांना समजू शकतो, ते आपल्याला मंत्र क्रमांक 4 ते 8 यामध्ये शिकवण्यात येईल. आणि त्यानंतर मंत्र क्रमांक 9 ते 11 मध्ये आपल्याला आध्यात्मिक
विद्या आणि अविद्या म्हणजे आध्यात्मिक आणि भौतिक जे ज्ञान आहे ते कशा प्रकारे आपल्याला भगवंताकडे नेईल त्याबद्दल समजवण्यात येईल. आपण शिकू. आणि त्यानंतर मंत्र क्रमांक 12 ते 14 यामध्ये आपल्याला भगवंतांची कशा प्रकारे आराधना करायला पाहिजे आणि कशा प्रकारे करायला नाही पाहिजे या गोष्टी शिकवल्या जातात. आणि मंत्र क्रमांक 15 ते 18 यामध्ये जो साधक भक्त आहे तो भगवंतांना प्रार्थना करतो की भगवंतांनी त्याला साक्षात दर्शन द्यावं, भगवंतांनी त्याला भगवंतांचं रूप कळावं, त्याला भगवंत कळावेत अशी तो प्रार्थना करतो. तर अशा प्रकारे या ईशोपनिषदची रचना आहे. तर फक्त 18 श्लोक आहेत, पण हे 18 श्लोक आपल्याला फार महत्वाचे आहेत. आणि हा छोटासा ग्रंथ आहे, पण यामध्ये वेदांचं सार दडलेले. तर आपण जेवढ्या प्रामाणिकपणे आणि जेवढ्या निश्चयाने हा शिकण्याचा प्रयत्न करू तेवढा आपल्याला हा ग्रंथ लाभदायक असणार. तर आता आपण पहिला जो भाग आहे भगवंतांबरोबर सामंजस्यपणे जगणे या विषयावरती आपण आता चर्चा करणार आहोत. तर ईशस्तुती या श्लोकापासून मंत्र 1-3 यामध्ये आपण बघणार आहोत. तर आता हा पहिला ईशस्तुती हा मंत्र आहे, तो आपण मी वाचतो, मग त्याच्यानंतर तुमच्यापैकी एका भक्ताने त्याचं तात्पर्य वाचा. तर माझ्या माग तुम्ही हे तर हे मी घेतलेले प्रस्तावना मी तुम्हाला सांगितलेले तरी तुम्ही हे वाचून घ्या प्रभुपादांनी दिलेली. तर ईशस्तुती तर हा या या ग्रंथाचा बाकी 18 श्लोकांचा हा पाया आहे. या श्लोकावरती बाकीचे सगळे जे श्लोक आहेत, जे मंत्र आहेत ते आधारित आहेत. तर हा महत्वाचा मंत्र आहे, तो आपल्याला सर्वांना मुखोद्गत असला पाहिजे. तर मी आता हा श्लोक म्हणतोय. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम पूर्ण पूर्णम परिपूर्ण अध ते पूर्णम पूर्ण इदम हे दृश्य जगत पूर्णात त्या पूर्णापासून पूर्णम पूर्ण एक एक उदच्यते निर्माण होते. पूर्णस्य पूर्णाचे पूर्णम पूर्ण आदाय काढले जाते. पूर्णम उर्वरित पूर्ण एव तरी देखील अवशिष्यते शेष राहते. भाषांतर भगवंत पूर्ण आहेत, ते परिपूर्ण असल्यामुळे त्यांच्यापासून निर्माण होणारे सर्व काही जसे दृश्य जगत सुद्धा पूर्ण आहे. संपूर्णापासून निर्माण होते ते सुद्धा संपूर्णच असते. भगवंत परिपूर्ण असल्यामुळे त्यांच्यापासून अनेक पूर्ण एकके निघत असूनही ती संपूर्णच राहतात. तर निर्मला माताजी तुम्ही हा श्लोक भाषांतर वाचा. अनम्यूट करा आणि वाचा. हा झालं. हरे कृष्ण प्रभुजी. हरे कृष्णा प्रभुजी. यस.
पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. भाषांतर. भगवंत पूर्ण आहेत. ते परिपूर्ण असल्यामुळे त्यांच्यापासून निर्माण होणारे सर्व काही, जसे हे दृश्य जगत सुद्धा पूर्ण आहे, संपूर्णापासून निर्माण होते, ते सुद्धा संपूर्णच असते. भगवंत परिपूर्ण असल्यामुळे त्यांच्यापासून अनेक पूर्ण एकके निघत असूनही ती संपूर्णच राहतात. हरे कृष्णा. धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. तात्पर्य वाचायचं आहे. तात्पर्य. आत्यंतिक परिपूर्णता किंवा परम आत्यंतिक सत्य म्हणजेच पूर्ण पुरुषोत्तम भगवान, निर्विशेष ब्रह्म साक्षात्कार अथवा परमात्मा साक्षात्कार आत्यंतिक पूर्णाचा आंशिक साक्षात्कार आहे. भगवान सच्चिदानंद विग्रह आहेत. निर्विशेष ब्रह्माचा साक्षात्कार हा त्यांच्या सत किंवा नित्य स्वरूपाचा साक्षात्कार समजला जातो आणि परमात्मा साक्षात्कार म्हणजे त्यांच्या सत आणि चित किंवा त्यांच्या नित्य आणि ज्ञानमय स्वरूपाचा साक्षात्कार समजला जातो. परंतु भगवत साक्षात्कार म्हणजे सत, चित आणि आनंद या सर्व दिव्य स्वरूपांचा साक्षात्कार होय. ज्याला पूर्ण पुरुषोत्तम भगवंताचा साक्षात्कार झाला आहे, त्याला परम सत्याच्या वरील स्वरूपांचा सम्यक रूपात साक्षात्कार होत असतो. विग्रह म्हणजे आकार, अर्थात भगवान आत्यंतिक पूर्ण निराकार नाहीत. जर ते निराकार असतील किंवा त्यांनी निर्माण केलेल्या सृष्टीपेक्षा त्यांच्यात काही उणीव असेल, तर ते आत्यंतिक पूर्ण होऊ शकत नाहीत. आत्यंतिक पूर्णात आपल्या अनुभवाच्या कक्षेतील व अनुभवातीत अशा दोन्ही गोष्टींचा समावेश असला पाहिजे, अन्यथा ते आत्यंतिक पूर्ण असू शकत नाही. आत्यंतिक पूर्ण पुरुषोत्तम भगवंताकडे अगणित शक्ती आहेत आणि त्या सर्व त्यांच्याप्रमाणेच पूर्ण आहेत. हे दृश्य जगत देखील पूर्ण आहे. हे ब्रह्मांड ज्या 24 तत्वांचे तात्पुरते प्राकट्य आहे, त्या तत्वांची अशी रचना केली आहे की या ब्रह्मांडांच्या पालन पोषणासाठी सर्व आवश्यक वस्तू तयार केल्या जाऊ शकतील. ब्रह्मांडातील अन्य कोणत्याही घटकाला बाह्य प्रयास करून ब्रह्मांडांचे पालन पोषण करण्याची गरज नाही. हे ब्रह्मांड स्वतःच्या निश्चित केलेल्या कालावधीनुसार कार्यरत असते. ब्रह्मांडाचा कालावधी भगवंताची शक्ती निश्चित करते व तो कालावधी पूर्ण झाल्यावर हे तात्पुरते प्राकट्य आत्यंतिक पूर्णाच्या पूर्ण व्यवस्थेनुसार स्पष्ट केले जाते. आत्यंतिक पूर्णाचा साक्षात्कार करण्यासाठी लहान पूर्ण घटकांना किंवा जीवांना सर्व सोयी उपलब्ध करून दिल्या जातात. अपूर्णतेचे आपल्याला येणारे सर्व अनुभव आत्यंतिक पूर्णाबद्दलच्या अपुऱ्या ज्ञानामुळेच येत असतात. मनुष्य जीवन जीवात्म्याच्या चेतनेचे पूर्ण प्राकट्य असून जन्ममृत्यूच्या चक्रातून फिरत 84 लक्ष योनीतून भ्रमण केल्यावरच मनुष्य जीवन प्राप्त होत असते. मनुष्य जन्मात जर जीव आत्यंतिक पूर्णासंबंधित स्वतःच्या पूर्णतेचा साक्षात्कार करण्यात अयशस्वी ठरला, तर तो पूर्णत्वाच्या साक्षात्काराची संधी गमावतो व प्रकृतीच्या नियमानुसार त्याला परत जन्म मृत्यूच्या चक्रात अडकून पडावे लागते. आपल्या पालन पोषणाची निसर्गाने पूर्ण योजना केलेली आहे, हे आपल्याला माहीत नसल्यामुळे आपण नैसर्गिक साधनांचा उपयोग करून इंद्रिय सुखाचे तथाकथित पूर्ण जीवन जगण्यासाठी धडपड करतो. जीवात्म्याने आत्यंतिक पूर्णाची सेवा केल्याशिवाय तो इंद्रिय सुखाचे जीवन जगू शकत नाही. त्यामुळे इंद्रिय सुखाचे मार्गभ्रष्ट जीवन म्हणजे निव्वळ भ्रम आहे. हा जोपर्यंत संपूर्ण शरीराबरोबर जोडलेला असतो, तोपर्यंत त्याला सुद्धा पूर्ण घटक मानले जाते. हाताला शरीरापासून वेगळे केले तर तो हातासारखा दिसतो, परंतु हातासारखे काम करण्यास असमर्थ असतो. त्याचप्रमाणे जीवात्मे आत्यंतिक पूर्णाचे अंश आहेत. त्यांना आत्यंतिक पूर्णापासून वेगळे केले तर पूर्णतेची भ्रामक जाणीव त्यांना पूर्णपणे सुखी करू शकणार नाही. आपण आत्यंतिक पूर्णाच्या सेवेत संलग्न होऊ तेव्हाच मनुष्य जीवनाची पूर्णता लक्षात येईल. आत्यंतिक पूर्णाबरोबर जोडले जाईपर्यंत या जगातील सर्व सेवा
उदाहरणार्थ सामाजिक, राजकीय, जातीय, आंतरराष्ट्रीय किंवा अगदी आंतरग्रहीय सेवा सुद्धा अपूर्ण आहेत. जेव्हा प्रत्येक वस्तू आत्यंतिक पूर्णाच्या सेवेत नियुक्त केलेली असते, तेव्हा जोडलेले सर्व अंश पूर्णत्व प्राप्त करतात. हरे कृष्णा. धन्यवाद प्रभूजी. तुमचं उत्तर. हरे कृष्ण. तर इथं ईश स्तुती केलेली, भगवंतांची स्तुती केलेली. तर या श्लोकामध्ये भगवंतांचं स्थिती आपल्याला सांगण्यात आलेली की भगवंत कोण आहेत. तर भगवंत हे परिपूर्ण आहेत, ते अपूर्ण नाही आहेत. हे इथं आपल्याला शिकवण्यात येते. तर जगामध्ये आपण एखादी वस्तू असेल, समजा एखाद्या माणसाकडे 1000 रुपये असतील आणि त्याच्याकडनं आपण 500 घेतले, तर त्या व्यक्तीकडे किती राहतात? 500 रुपये राहतात. किंवा एखादी गृहिणी जर चपाती बनवताना तिने जर गोळा केला, चपातीचं आट्याचा गोळा बनवला, त्यातनं जर ती छोटे छोटे गोळे काढून चपाती बनवत असेल आणि 7-8 चपात्या बनवला, तर तिचा जो गोळा आहे चपातीसाठी बनवला तो संपून जातो. तर हे भौतिक जगामधला नियम आहे की कुठल्याही गोष्टीतनं काहीतरी आपण काढलं बाहेर, तर पहिली जी गोष्ट होती ज्यातनं आपण काही बाहेर काढलं, तेवढी गोष्ट त्या मूळच्या गोष्टीतनं कमी होते. तर हे आपल्या संसारातला आपल्याला अनुभव आहे. नदीमधलं पाणी जेव्हा गावामध्ये वाटलं जातं, तर नदीतलं पाणी, पात्रातलं पाणी कमी होतं. बंधारे बांधलेले असतात, त्यातनं पाणी आपण जर वाटप झालं त्याचं, तर त्या बंधाऱ्यातलं पाणी कमी होतं. तर असं कुठलाही साठा आपण असतो आपल्याकडे आहे, त्यातनं जर काही काढलं आपण तर ते कमी होतं. हे आपल्याला भौतिक जगामध्ये बघायला मिळतं. आणि जर कुठलीही गोष्ट आपण दुसऱ्या गोष्टीत मिसळली, तर त्या गोष्टीची वृद्धी होते. समजा आपल्या बँकेमध्ये 1000 रुपये असतील, आपण त्यात अजून 1000 रुपये टाकले, तर ते किती होतात? 2000 होतात. तर घरामध्ये 1 क्विंटल ज्वारी असेल, तर अजून 1 क्विंटल ज्वारी आणली तर काय किती होतात? 2 क्विंटल होतात. तर अशा प्रकारे काही गोष्टी आपण काढल्या तर मूळचा जो साठा आहे त्यातनं कमी होतो, आणि काही जर आपण त्यात बेरीज केली तर त्याची वृद्धी होते. तर हा आपला भौतिक जगामधला अनुभव आहे. आणि भौतिक जगातल्या वस्तू अशा प्रकारे आपल्या दृष्टीला दिसतात. पण जेव्हा आपण आध्यात्मिक गोष्टींची चर्चा करतोय, तर आध्यात्मिक जगामधल्या तिथं कसं, तिथलं वातावरण कसं आहे, तिथले नियम कसे आहेत, तर भगवंतांची जी सृष्टी आहे ते कशा प्रकारे भगवंत करतायत, निर्माण करतायत, आणि भगवंत कसे आहेत ते या श्लोकाद्वारे आपल्याला समजायला मिळतं. ओम पूर्णमिदम, तर भगवंत पूर्ण आहेत. आणि मग काय? पूर्णात, त्यांच्याद्वारे निर्माण झालेली, तर ओम पूर्णम अद, ते भगवंत पूर्ण आहेत. आणि पूर्णम इदम, आणि ही सृष्टी जी भगवंतांनी निर्माण केली ती सुद्धा पूर्ण आहे. आणि त्या पूर्णापासनं ही सृष्टी जी पूर्ण आहे, जी त्या भगवंतापासून आलेली आहे, त्या पूर्ण भगवंतापासून ही पूर्ण सृष्टी आलेली आहे, तर तिथं किती शिल्लक राहिलेलं आहे भगवंताकडे? भगवंताकडे पूर्ण शिल्लक राहिलेले.
हं. तर भगवंत अशी सृष्टी निर्माण करून भगवंत घटत नाहीत किंवा भगवंत कमी होत नाहीत. त्यांची शक्ती जेवढी आहे तेवढीच राहते. तर भगवंतापासून अनेक वैकुंठ जगत निर्माण झालेले आहेत. आणि अशा एकूण जगतामधला एक चतुर्थांश जे जग आहे ते आहे भौतिक जग. आणि या भौतिक जगाचे जे कर्ते आहेत ते आहेत महाविष्णू. तर महाविष्णूंच्या तुम्हाला एक मी फोटो दाखवतोय. हे फोटो दिसते तुम्हाला? तर हे महाविष्णू यांच्या रोमारोमातनं अनेक ब्रह्मांडे बाहेर पडतात. आणि त्या एकेका ब्रह्मांडामध्ये गर्भोदय श्री विष्णू असतात. त्यांच्या नाभी कमळातनं ब्रह्मांची उत्पन्न होत, ब्रह्मदेव जन्माला येतात. आणि हे ब्रह्मांड पृथ्वी, जल, वायू असे पंचमहाभूत आणि मन, बुद्धी, अहंकार थराने आवृत्त असतात. आणि त्यामध्ये गर्भोदय श्री विष्णू असतात. महाविष्णूच्या रोमातनं एक एक ब्रह्मांड येतं. त्या ब्रह्मांडाच्या वरती हे असे थर असतात, पंचमहाभूत आणि 3 सूक्ष्म. अशा प्रकारे हे पूर्णपणे प्रवृत्त असतं हे. आणि त्यामध्ये गर्भोदयक्ष विष्णू त्यांच्या घामाने अर्ध पाण्याने भरलेलं असतं. आणि त्यावरती गर्भोदयक्ष विष्णू असतात. आणि त्यांच्या नाभी कमळातनं ब्रह्माजीची उत्पन्न, ब्रह्माजी जन्म घेतात. तर त्या नाभी कमळामध्ये, नाभी कमळाच्या देठामध्ये 14 लोक आहेत. तर सर्वात खालचा जो लोक आहे त्याचं नाव आहे पाताल. मग त्यावरती आहे रसातल, त्यावरती आहे महातल, त्यावरती आहे तलातल, त्यावरती सुतल, वितल, अतल. अशा प्रकारचे 7 खालचे लोक आहेत. आणि त्यानंतर वरचा मधला जो लोक आहे तो आहे भूलोक, म्हणजे पृथ्वी. तर त्या मधल्या स्तरामध्ये पृथ्वी येते. आणि मग त्याच्यावरचे जे उच्च लोक आहेत ते आहे भुवरलोक, त्याच्यानंतर आहे स्वर्गलोक, त्याच्यानंतर आहे महतलोक, मग त्याच्यानंतर जनलोक आहे, मग त्यावरती तपलोक आहे, आणि त्याच्यावरती सगळ्यात शेवटी जे लोक आहे त्याचं नाव आहे सतलोक, जिथं ब्रह्माजी निवास करतात.
तर अशा प्रकारे प्रत्येक ब्रह्मांडामध्ये भगवंतांनी सृष्टी निर्माण. तर ही सृष्टी जेव्हा महाविष्णू श्वास सोडतात त्यावेळेस त्यांच्या रोमातनं हे सगळे ब्रह्मांड बाहेर पडतात. आणि जेव्हा महाविष्णू परत उश्वास म्हणजे परत श्वास आत घेतात त्यावेळेस हे परत ब्रह्मांड त्यांच्या रोमातनं परत आत जात. तर अशा प्रकारे भगवंत एवढी मोठी सृष्टी करतात तर त्यांच्या मूळ स्वरूपामध्ये काहीही कमी होत नाही. ते आहेत तसेच राहतात. आणि भगवंतांद्वारे कित्येक जीवांची उत्पत्ती होते. ममवांश जीवलोके जीवभूत सनातन. तर भगवंत कैक जीवांची उत्पत्ती होते. तर ते जीव आहेत. म्हणजे जे जीव भगवंतापासून निर्माण झालेले ते जीव सुद्धा पूर्ण आहेत आणि भगवंताद्वारे ती सृष्टी निर्माण झालेली ती सुद्धा पूर्ण आहे. तर अशा प्रकारे भगवंतांनी काय निर्माण केलेले जे आध्यात्मिक जगत आहे, वैकुंठ जगत आहे किंवा भौतिक, या सर्व गोष्टी पूर्ण आहेत आणि जो जीव आहे तो सुद्धा पूर्ण आहे. तर जेव्हा जीव भगवंतांची सेवा करतो तर त्याचं त्यात पूर्णत्व आहे. म्हणजे जेव्हा जीव भगवंतांसाठी त्याला जी दिलेली सृष्टी आहे तिचा वापर तो भगवंतांच्या सेवेत करतो त्याला म्हटलेले भक्ती. आणि ती भक्ती त्या जीवाचं खरं रूप आहे. जीवेर स्वरूप होय कृष्णेर नित्यदास. तर अशी भगवंतांची सेवा करणे हे जीवाचं परिपूर्णता आहे. पण जर समजा जीवाने भगवंतांची सेवा न करता या सृष्टीला आपल्या सेवेत आपल्या भोग करण्यासाठी वापरली तर त्याला म्हणतात ती आहे अपूर्णता. त्यामध्ये जीव कधीही संतुष्ट होऊ शकत नाही आणि जीव जो अपूर्ण भगवंतांची सेवा न करता तो अपूर्ण बनतोय त्या अपूर्ण जीवाकडनं जे काही निर्माण होतं ते सर्व काही अपूर्ण राहतं. त्याने त्याला सुख प्राप्त होत. त्यामुळे आपल्याला समजलं पाहिजे की मी भगवंतापासून निर्माण झालेलो आहे आणि माझी सेवा त्या पूर्ण भगवंतांची सच्चिदानंद भगवंत जे आहेत आणि हा मी सुद्धा चित्कन आहे त्याची भगवंतांची सेवा करणे हा जो भाव आहे तो पूर्णपणे आहे. पण भगवंतांना विस्मरून जे काही आपल्या भोवती आहे त्याचा जर भोग करण्याची आपल्यात जर इच्छा झाली तर ते अपूर्ण होईल. त्यामुळे आता या श्लोकामध्ये भगवंतांची सृष्टी कशी निर्माण झालेली आहे ते आपण बघितलेलं आहे आणि भगवंतामध्ये काहीही त्यांच्यात कमीपणा येत नाही. एवढी सृष्टी निर्माण झाली तरी भगवंतात काहीच कमीपणा येत नाही. जसं जेव्हा जेव्हा भगवंत कृष्ण वृंदावनामध्ये बाळगोपाळांबरोबर वृंदावनात ते लीला करत होते त्यावेळेस ब्रह्माजी तिथे येतात आणि बघतात की कृष्ण हे सामान्य मुलांसारखं त्यांच्या सवंगड्याबरोबर खेळतायत, त्यांचं उष्ट खातायत. मग त्यांना वाटलं हे तर सामान्य व्यक्ती आहे, हे कुठे भगवंत आहे. मग तो भगवंतांची परीक्षा घेण्यासाठी ब्रह्माजी त्यांचे ग्वालबालांना आणि गायींना घेऊन ते लपून टाकतात आणि त्यानंतर भगवंतांनी स्वतःपासनं परत विस्तार केला त्यांनी बाळगोपाळांचा आणि गायी वासरांचा. तर जेव्हा ब्रह्माजी
त्या बाळगोपाळांना गाई वासरांना दूर ठेवतात आणि परत ते वृंदावनात बघायला येतात भगवंतांना. तर त्यांना दिसतं की भगवंत त्यांच्याकडे जी बाळगोपाळ ब्रह्माजी घेऊन गेलते तीच त्यांच्याकडे आहेत. मग त्यानंतर ब्रह्माजीला वाटलं की अरे मी ठेवलेली बाळगोपाळ परत इकडे आले का. मग परत ब्रह्माजी जाऊन बघतात. त्याने जिथं बाळगोपाळांना झोपवलं होतं, निद्रात बेशुद्ध अवस्थेत सोडलं होतं, ती तशीच आहेत. मग त्यानंतर ब्रह्माजी येतात परत आणि ते भगवंतांना शरणागत होतात की माझं चुकलं. आणि त्यावेळेस भगवंत ब्रह्माजींना दाखवतात. काय दाखवतात? प्रत्येक बाळगोपाळापासनं भगवंत स्वतःला उत्पन्न करतो. तर हा तो फोटो तुम्हाला दाखवतो. तर प्रत्येक भगवंतांनी ज्या बाळगोपाळांना दिसते तुम्हाला हे फोटो? तर ज्या बाळगोपाळांना ब्रह्माजी घेऊन गेले त्या बाळगोपाळातनं भगवंत सर्व विष्णूंचं रूप दाखवलं. तर भगवंतांनी ब्रह्माजीला सांगितलं की तू माझ्या भक्तांना माझ्यापासून दूर करू शकत. तर हे भगवंतांनी निर्माण केलेले भक्त आहेत. त्यांना कुणीच दूर करू शकत. तर अशा प्रकारे आपला भगवंतांशी संबंध आहे, जीवाचा भगवंतांशी संबंध आहे, तो कधीच संपणार नाही. तर आपण जर आता स्वतःला भगवंतापासून वेगळं मानतो आणि भौतिक जग आपण जर भोगण्याचा प्रयत्न करू तर आपल्याला दुःखाशिवाय दुसरं काही मिळणार नाही. जसा एखादा मुलगा वडिलांना सोडून जर करोडपती त्याचे वडील असतील त्यांना सोडून तो जर जगण्याचा प्रयत्न करेल तर त्याला रस्त्यावरती भीक मागावी लागते आणि त्याला खायचे सुद्धा काही मिळणार नाही त्याला. पण जर त्याच मुलाने परत वडिलांकडे जाऊन त्यांचा आश्रय घेतला तर ती वडिलांची संपत्ती त्याचीच असणार. त्यामुळे आपण भगवंतांना द्वेष करून या भौतिक जगात आलेलो आहोत आणि जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये आपली आदळआपट होते. कधी स्वर्गात चाललो कधी नरकात चाललो अशा प्रकारे आपला हे 84 लक्षणीचा जो फेरा आपला चालू आहे त्याला जर बंद करायचा असेल तर आपल्याला भगवंतांना शरण जायला पाहिजे. तर जेव्हा आपण भगवंतांना शरणागत होऊ त्यांची आपण भक्ती प्रेमाने करू तर आपल्याला भगवंतांच्या धामात राहायला मिळेल आणि भगवंतांची सेवा करायला आपल्याला संधी प्राप्त होईल. आणि त्या भगवंतांच्या धामात गेल्यानंतर तिथं दुःख नावाचा प्रकार नसणार. वैकुंठ म्हणजे जिथं दुःख नाहीये असं. आणि हे जे भौतिक जग आहे त्याच्यात दुःखाशिवाय दुसरं काही नाही. जन्ममृत्यू जरावादी दुःख दोषानुदर्शन. तर या भौतिक जगामध्ये जन्म मृत्यू जरा व्याधी ह्याच गोष्टी चालू आहेत. कुणाला जन्म होतोय कुणाला आजारी होतोय कोणी म्हातारा होतोय आणि कोणी मरतंय. हेच चालू आहे या जगामध्ये. तर या जगात जर आपण भक्ती करून या जगाशी जर आपण रामराम घेतला, आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा तुकाराम महाराजांनी सांगितलेले. तर अशा गावी जायचं आपल्याला जे आपलं खरं गाव आहे माझे माहेर पंढरी जिथं भगवंत आहेत त्या गावी जाण्याचा आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे.
नाहीतर या भौतिक जगात कितीही व्यक्ती प्रगती करेल, किती मोठा शास्त्रज्ञ होईल, तो चंद्रावरती जाओ किंवा अंतराळात जाओ, तो मृत्यूच्या चक्रातनं काही वाचणार नाही. तर किती राजे रजवाडे, किती महान लोक होऊन गेले, त्यांच्याकडे भरपूर ऐश्वर्य होतं, पण मृत्यूला कुणी टाळू नाही शकत. तर मग अशा तात्पुरत्या ऐश्वर्याला आपण भुलून न जाता भगवंतांची जी प्रामाणिक भक्ती आहे, ज्याद्वारे भगवंतांची कृपा आपल्यावरती होईल, अशी भक्ती जे आचार्यांनी आपल्याला शिकवले, श्री प्रभुपादांनी शिकवले, आपले वर्तमान आचार्यांनी शिकवले, साधू संतांनी आपल्याला शिकवले, शिकवत आहेत, ते जर आपण जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करू तर आपलं जीवन परिपूर्ण होईल, यात काही संशय नाहीये. तर त्यामुळे ही जी ईशुक्ती आहे की भगवंत कसे आहेत त्याच्याबद्दल इथं आपल्याला माहिती दिलेली आहे. आणि आता पुढचे श्लोक या श्लोकवरती आधारित आहेत. तर आपण आता पहिला मंत्र बघू. ईशावास्य इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन तक्तेन भुंजीता मा वृध कस्य स्विद्धनम्. ईश भगवंताकडून अवास्यम नियंत्रित, इदम हे, सर्व सर्व, यत्किंच जे काही, जगत्याम ब्रह्मांडात, जगत सर्व काही जड आणि चेतन, तेन भगवंताकडून, त्यक्तेन वेगळा ठेवलेला वाटा, भुंजिता स्वीकार केला पाहिजे, मा करू नये, वृद्ध प्राप्त करण्याचा प्रयत्न, कस्यचित इतर कोणाचे, धनम संपत्ती. त्याचं भाषांतर आहे, या ब्रह्मांडातील प्रत्येक जड व चेतन वस्तू भगवंतांच्या मालकीची असून सर्व त्यांच्या नियंत्रणाखाली आहे. म्हणून प्रत्येकाने आपापल्या आवश्यक असणाऱ्या आणि आपल्यासाठी वेगळ्या काढून ठेवलेल्या वस्तूंचा स्वीकार केला पाहिजे. इतर वस्तू दुसऱ्या कोणाच्या आहेत हे जाणून त्यांचा स्वीकार करू नये. तर कुणाला वाचायचंय? हरे कृष्ण प्रभू, धन्यवाद. प्रभूजी वाचू. वाचा. साक्षात भगवंतापासून आरंभ होणारे आणि परिपूर्ण गुरु परंपरेतून खाली येत असलेले वैदिक ज्ञान अच्युत आहे. वैदिक ज्ञानाचा प्रथम शब्द भगवंतांनी उच्चारल्यामुळे या ज्ञानाचे उगमस्थान दिव्य आहे. भगवंतांनी उच्चारलेल्या शब्दांना अपौरुषेय म्हणतात. अपौरुषेय शब्द सुचवितो की हे शब्द कोणत्याही साधारण मनुष्याने उच्चारलेले नाहीत. भौतिक संसारात राहणाऱ्या जीवात्म्यात 4 दोष असतात. 1. तो निश्चित चुका करतो, तो भ्रमित होतो. 3. त्यांच्यात दुसऱ्यांना फसवण्याची स्क्रीन दिसते का? स्क्रीनवरती आहे नाही असते. आणि 4. त्यांची इंद्रिये अपूर्ण असतात. हे 4 दोष असलेली कोणतीही व्यक्ती पूर्ण ज्ञान प्रदान करू शकत नाही. वेद अशा 4 दोषांनी युक्त असलेल्या अपूर्ण जीवाकडून निर्मित होत नसतात. वैदिक ज्ञान सर्वप्रथम आदिजीव ब्रह्मदेवांना प्रदान करण्यात आले. त्यानंतर त्यांनी हे ज्ञान त्यांच्या पुत्रांना व शिष्यांना दिले आणि त्यांच्या शिष्यांनी ही प्रक्रिया अनादी कालापासून चालू ठेवली आहे. भगवंत पूर्ण आहेत. प्रकृतीच्या नियमांवरही त्यांचे नियंत्रण आहे, म्हणून ते या नियमांना बाध्य नाहीत. तथापि जीव आणि जड वस्तू अशा सर्वांवर प्रकृतीचे अर्थात अंततः भगवंतांच्या शक्तीचे नियंत्रण असते. ईशोपनिषद यजुर्वेदाचा भाग असल्यामुळे त्यामध्ये या ब्रह्मांडातील सर्व वस्तूंच्या स्वामित्वाविषयी माहिती मिळते. ब्रह्मांडातील प्रत्येक वस्तूवरील भगवंताच्या स्वामित्वाविषयी
भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायातील परा व अपरा प्रकृतीच्या वर्णनात पुष्टी मिळते. भगवद्गीता 7.4.5 पृथ्वी, अग्नी, पाणी, वायू, आकाश, मन, बुद्धी व अहंकार ही सर्व नैसर्गिक तत्वे भगवंतांच्या अपरा किंवा भौतिक शक्तीच्या अधीन असतात. तर जीवात्मा किंवा जीवशक्ती भगवंतांची पराप्रकृती श्रेष्ठ शक्ती आहे. दोन्ही प्रकृत्या भगवंतापासूनच उत्पन्न होतात आणि अंततः अस्तित्वातील सर्व गोष्टींचे प्रत्यक्ष तेच नियंत्रक असतात. या ब्रह्मांडात परा किंवा अपरा शक्तीच्या अधीन नसलेली एकही वस्तू नसल्यामुळे सर्व काही भगवंतांच्या मालकीची आहे. परमचेतन पूर्ण पुरुषोत्तम भगवान हे पूर्णतम व्यक्ती असल्यामुळे आपल्या विविध शक्तीच्या माध्यमाने सर्व काही सुस्थापित करण्यासाठी त्यांच्याकडे परिपूर्ण बुद्धी आहे. अनेकदा भगवंतांची तुलना अग्नीबरोबर केली जाते, तर सर्व जड आणि चेतन वस्तूची तुलना अग्नीतून निघणाऱ्या प्रकाशाबरोबर आणि उष्णतेबरोबर केली जाते. ज्याप्रमाणे अग्नी उष्णता आणि प्रकाश यांच्या रूपात शक्ती पसरवितो, त्याप्रमाणे भगवंत आपली शक्ती विविध प्रकारे प्रदर्शित करतात. अशा प्रकारे ते प्रत्येक वस्तूचे परम नियंत्रक, पालक आणि सर्वेसर्व आहेत. ते सर्वज्ञ व सर्वावर उपकार करणारे आहेत. सर्व बल, संपत्ती, यश, सौंदर्य, ज्ञान आणि वैराग्य या अचिंत्य शक्तीने ते परिपूर्ण आहेत. भगवंताविषयी इतर कोणीही कोणत्याही वस्तूचा मालक नाही, हे लक्षात येण्याइतके आपण बुद्धिमान असणे आवश्यक आहे. प्रत्येकाने आपल्यासाठी भगवंतांनी जो हिस्सा राखून ठेवला आहे तेवढ्याच वस्तूंचा स्वीकार करावा. उदाहरणार्थ, गाय दूध देते, परंतु तिचा आहार दूध नसून गवत, धान्य इत्यादी आहे आणि तिचे दूध मनुष्याचा आहार आहे. अशी भगवंताची करणी आहे. म्हणून ज्या वस्तू त्यांनी आपल्याकरिता वेगळ्या काढून ठेवल्या आहेत त्यांच्यावरच आपल्याला समाधान मानले पाहिजे आणि आपल्याकडील वस्तू वास्तविक कोणाच्या मालकीच्या आहेत ते देखील जाणले पाहिजे. उदाहरणार्थ, आपले घर माती, लाकूड, दगड, लोखंड, सिमेंट इत्यादी अनेक वस्तूंपासून बनविलेले आहे. आपण जर ईशोपनिषदातील आदेशांप्रमाणे विचार केला तर आपल्या लक्षात येईल की उपरोक्त एकही वस्तू आपण स्वतः निर्माण करू शकत नाही. फार तर आपण त्या सर्व वस्तू एकत्र आणून आपल्या परिश्रमाने त्यांना निरनिराळे आकार देऊ शकतो. एका मजुराने कठोर परिश्रम करून एखादी वस्तू तयार केली तरी त्याच्या जोरावर तो त्या वस्तूवर आपला मालकी हक्क सांगू शकत नाही. आधुनिक समाजात भांडवलशाही व साम्यवादी लोकात सतत भांडण चालू असते. या भांडणाला आता आंतरराष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले असून त्यामुळे जगाला धोका निर्माण झाला आहे. माणसे शत्रूंसारखी एकमेकांसमोर उभी ठाकली असून कुत्र्या मांजाप्रमाणे आवाज करीत आहेत. श्री ईशोपनिषद कुत्र्या मांजरांना उपदेश देऊ शकत नाही, परंतु ते प्रामाणिक आचार्यांच्या माध्यमाने मनुष्याला भगवंतांचा संदेश देऊ शकते. मानवजातीने ईशोपनिषदाचे वैदिक ज्ञान स्वीकारून भौतिक मालमत्तेवरून भांडता कामा नये. भगवत कृपेने प्रत्येकाला ज्या काही सुखसोयी मिळाल्या आहेत तेवढ्यावरच त्याने समाधान मानले पाहिजे. जर भांडवलदार, साम्यवादी किंवा इतर कोणताही पक्ष नैसर्गिक साधन संपत्तीवर हक्क सांगू लागला तर जगात शांतता नांदू शकणार नाही, कारण ही सर्व संपत्ती भगवंताच्या मालकीची आहे. भांडवलदार राजकीय डावपेचांनी साम्यवाद्यांना दडपू शकणार नाहीत, तर साम्यवादी सोडलेल्या भाकरीकरिता लढून भांडवलदारांना हरवू शकणार नाहीत. जर त्यांना भगवंतांचे स्वामित्व मान्य नसेल तर त्यांच्याजवळची सर्व मालमत्ता चोरलेली आहे असेच म्हणावे लागेल. साहजिकच प्रकृतीच्या नियमानुसार ते शिक्षेस पात्र ठरतील. साम्यवादी व भांडवलदार या दोघांकडेही अण्वस्त्रे आहेत आणि जर त्यांनी भगवंतांचे स्वामित्व मानले नाही तर ही अण्वस्त्रे दोन्ही पक्षांना निश्चितच नष्ट करतील. म्हणून त्यांनी स्वतःला वाचविण्यासाठी तसेच जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी श्री ईशोपनिषदाचा उपदेश पाळलाच पाहिजे. कुत्र्या मांजराप्रमाणे भांडणे
मानव जातीला शोभत नाही. मानवी जीवनाचे ध्येय व महत्त्व समजण्या इतपत लोकांनी बुद्धिमान असावे. वेदशास्त्रे मानव समाजाकरिता रचलेली आहेत, कुत्र्या मांजराकरिता नव्हे. कुत्री मांजरे निर्वाहासाठी दुसऱ्या प्राण्यांची शिकार करू शकतात व असे केल्यावर त्यांना पाप लागत नाही. परंतु स्वतःच्या जिभेचे चोचले पुरविण्यासाठी जर मनुष्याने एका पशुला मारले तर त्याच्यावर निसर्गनियम भंग केल्याचा दोष लागतो. फलस्वरूप त्याला शिक्षा होते. मनुष्य जीवनाचे मापदंड पशूंच्या बाबतीत लागू पडत नाही. वाघ तांदूळ गहू खात नाही अथवा गायीचे दूध पित नाही, कारण त्याचा आहार पशूंचे मांस आहे. समस्त पशु पक्ष्यांपैकी काही शाकाहारी आहेत तर काही मांसाहारी आहेत, परंतु त्यांच्यापैकी कोणीही भगवंतांनी दिलेल्या निसर्ग नियमांचे उल्लंघन करीत नाही. पशु पक्षी सरपटणारे प्राणी तसेच अन्य निम्न स्तरातील प्राणी प्रकृतीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करीत असल्यामुळे त्यांच्या बाबतीत पापाचा प्रश्न उद्भवत नाही. शिवाय वैदिक नियम देखील त्यांच्याकरिता दिलेले नाहीत. केवळ मनुष्य जीवनच जबाबदारीचे जीवन असते. केवळ शाकाहारी होऊन आपण स्वतःला निसर्ग नियमांच्या उल्लंघनापासून वाचवू शकत नाही. भाजीपाल्यात सुद्धा जीव असतो. एक जीव दुसऱ्या जीवाचे भक्ष असतो, असा प्रकृतीचा नियम असला तरी भगवंतांची जाणीव करून घेणे हे मानवजातीचे कर्तव्य आहे. म्हणून आपण कट्टर शाकाहारी असल्याची कुणीही घमंड करू नये. भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव घेण्याइतपत विकसित चेतना पशूंमध्ये नसते, परंतु मनुष्याजवळ इतकी बुद्धिमत्ता असते की त्याने वैदिक शास्त्रापासून बोध घ्यावा आणि निसर्गाचे नियम कसे कार्यान्वित होतात ते जाणून घेऊन त्या ज्ञानाचा फायदा करून घ्यावा. त्याने जर वेदाज्ञांची उपेक्षा केली तर त्याचे जीवन धोक्यात येते. म्हणून त्याने भगवंतांचा अधिकार मान्य करून त्यांचा भक्त व्हायला हवे आणि आपल्याकडील सर्व काही त्यांना समर्पित करून केवळ त्यांना अर्पण केलेले अन्न प्रसाद रूपाने सेवन केले पाहिजे. असे केल्याने तो योग्य रीतीने कर्तव्य पालन करण्यात समर्थ होईल. भगवद्गीतेत 9.26 भगवंतांनी स्पष्टपणे सांगितले आहे की भक्ताने प्रेमपूर्वक अर्पण केलेल्या शाकाहारी अन्नाचा ते स्वीकार करतात. म्हणून आपण केवळ कट्टर शाकाहारी न होता भगवत भक्त होऊन सर्व अन्न भगवंतांना अर्पण करावे आणि त्यानंतर भगवत प्रसाद करावा. केवळ अशा भावनेने कार्य करणारेच मनुष्य जीवनाचे कर्तव्य पालन योग्य रीतीने करू शकतात. जे भगवंतांना नैवेद्य न दाखवता अन्न खातात ते प्रत्यक्ष पापच भक्षण करीतात. त्या पापांचे फळ म्हणून त्यांना नाना प्रकारचे क्लेश भोगावे लागतात. भगवद्गीता 3.13. भगवंतांच्या मालकीला शह देऊन निसर्ग नियमांना जाणीवपूर्वक झुगारून देणे हेच पापाचे मूळ कारण आहे. प्रकृतीच्या नियमांचे किंवा भगवंतांच्या आदेशांचे पालन न केल्यामुळे मनुष्याच्या जीवनाचा सर्वनाश होतो. याउलट धीर, निसर्ग नियम जाणणारा आणि अनावश्यक आसक्ती द्वेषापासून दूर असलेल्या मनुष्यावर भगवंत निश्चितच कृपा करतात आणि भगवत धामास अथवा आपल्या शाश्वत निवासस्थानास जाण्यास तो पात्र ठरतो. हरे कृष्ण. धन्यवाद. तर या श्लोकामध्ये आपल्याला म्यूट करा. ठीक आहे. तर आपल्याला या श्लोकामध्ये सांगण्यात आलेलं आहे की भगवंत हे सर्वांचे आणि सर्व गोष्टींचे मालक आहेत, स्वामी आहेत. तर भगवंत सर्व जगाचे स्वामी आहेत आणि सर्व जीवांचे स्वामी आहेत आणि सर्व जी प्रकृती आहे त्यांचे पण ते आहेत. असताना सुद्धा भगवंत स्वार्थी नाही आहेत. समजा आपल्याला जर काही जागा असेल तर आपण तिथे काय करतो, बोर्ड लावतो की ही जागा अमुक अमुक व्यक्तीच्या मालकीची आहे, इथं कोणी अतिक्रमण करेल तर त्याला आम्ही शिक्षा देऊ, असं आपण तिथं बोर्ड लावतो.
तर ज्या जमिनीवरती आपण ते बोर्ड लावतो त्याचा मालक आपल्या आपल्या आपण त्या जमीन घेण्याच्या अगोदर दुसरा कोणीतरी होता आणि आपल्या नंतर त्या जमिनीचा मालक दुसरा कोणीतरी असेल. पण जेवढे मालक त्या जमिनीचे झाले ते त्याचे खरे मालक आहेत का त्या जमिनीचे? नाहीये. कारण जमीन ही भगवंतांचीच मालकीची. आपण त्या जमिनीवरती आपला हक्क दाखवतो की ही माझ्या मालकीची आहे, वडिलोपार्जित आहे. पण वडिलोपार्जित हे जगच कृष्णापासून आलेले आहे. तर हे जग भगवंत आपले वडील आहेत. तर सगळं जगच वडिलोपार्जित. तर खरं जर आपण जर मुळात शोध घेत गेलो की या जमिनीचे मालक कोण आहेत, तर शेवटी आपल्याला कळेल की भगवंत या जमिनीचे मालक. तरी भगवंतांनी दयेपोटी भगवंतांनी सर्वांसाठी आपल्याला आपला हिस्सा दिलेला आहे भगवंतांनी. जसं एखादे वडील असतात, त्यांचे जर 4 मुलं असतील तर ते 4 मुलांसाठी काही ना काही हिस्सा देतात ते त्यांच्या ऐश्वर्यामधून. तर त्याचप्रमाणे भगवंतांनी सर्व जीवांसाठी काही ना काही हिस्सा दिलेला. तर आपल्याला भगवंतांनी जे दिलंय त्यामध्ये आपण आनंदी असलं पाहिजे आणि त्याला भगवंतांनी जे दिले त्याच्यावरती आक्रमण करू नये, त्याचं लुबाडू नये. ते या श्लोकात सांगितलं. हे जग पूर्ण भगवंतांचं आहे. तिथपर्यंत आपली दृष्टी जाईल, तिथपर्यंत सर्व काही भगवंतांचं साम्राज्य आहे, भगवंतांची हे जग आहे. तर त्या जगामध्ये भगवंतांनी प्रेमापोटी प्रत्येकाला काही ना काही हिस्सा दिलेला आहे. तर तो हिस्सा त्या जीवाने घ्यावा आणि त्यामध्ये त्यांनी संतुष्ट राहायला पाहिजे आणि दुसऱ्यांचा हिस्सा लुबाडण्याचा, त्याच्यावरती अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करू, हे या श्लोकात आपल्याला शिकवले की तुमचा हिस्सा तुम्ही स्वीकार करा. तर असं प्रत्येकाने जर या भावनेत जर जगले, वागले, तर भांडण तंटा होणार नाही. घरामध्ये भांडण तंटा होणार नाही, गावामध्ये भांडण तंटा होणार नाही, जिल्ह्यामध्ये भांडण तंटा होणार नाही, राष्ट्रामध्ये भांडण तंटा होणार नाही, देशामध्ये होणार नाही, जगामध्ये भांडण होणार. तर जेव्हा आपण भगवंतांना आपल्याला दिले त्यात आपण जेव्हा संतुष्ट राहू आणि दुसऱ्यांच्या हक्काच्या मालकीवरती आपण आपला अधिकार दाखवणार नाही, तर आपण सुद्धा शांत राहू आणि दुसऱ्यांना सुद्धा शांती मिळेल आणि अशा प्रकारे या जगात सर्व जीव सुखाने नांदू राहू शकतात. तर त्याचं उदाहरण प्रभुपादांनी दिले की गाय चारा खाते आणि वाघ तो हिंसक प्राणी आहे, तो मांस खातो. तो मांस खातो म्हणून तो चारा तर खात नाही आणि गाय चारा खात असताना सुद्धा मांस खातो. पण मनुष्य असा आहे की तो सगळंच काही खातो. त्याला भगवंतांनी खायला एवढं काही दिलेलं आहे, ते त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा तो दुसरे जीव मारून खाण्याची त्याची इच्छा होते. तर हे तो त्याचं जे दिलेलं आहे त्याच्यापेक्षा तो जास्त लुबाडण्याचा प्रयत्न करतोय, तर त्या व्यक्तीला शिक्षा मिळणार. तर भगवंतांनी प्रत्येकाची सोय केलेली. जसा एखाद्या बालकाचा जन्म होत असेल तर भगवंत त्या बाळाचा दूध सुद्धा आईला देतात.
त्या बाळाचं जन्मल्यापासून त्याची भगवंत करतात. तो बाळ थोडाच बाहेर येऊन विचारतो, मला दूध मिळेल का, मला खायला मिळेल का, मला राहायला मिळेल का? नाही, तो इतका निरागस असतो, त्याला माहित पण नसतं की काय दूध आणि काय. अशा निरागस बाळाला, अशा बाळाला ज्याला काही ज्ञान नाहीये, त्याला रडण्याशिवाय दुसरं काही येत नाही, त्या बाळाला सुद्धा खाण्याची व्यवस्था भगवंतांनी केलेली. तर मग तो मोठा करावा, त्याला खायला भगवंत देणार नाहीत का? हम्म. तर अशा प्रकारे आपल्याला भगवंतावरती विश्वास जेव्हा आपला संपतो, हम्म, तर आपल्याला मग चिंता होते आणि मग आपण अनाचाररित्या जगण्याचा प्रयत्न करतो, दुसऱ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न, दुसऱ्यांचा प्रयत्न. भगवंतांनी मुंगीपासनं हत्तीपर्यंत सर्वांना बनवून ठेवलेलं आहे. तर जो जगाचा मालक आहे, त्यांनी सर्वांना बनवले, तर त्यांनी सर्वांसाठी हं, आपाप त्यांच्या सर्वांसाठी भगवंतांनी काही ना काही दिलेले. तर ते आपण स्वीकारायला पाहिजे आणि नुसतं स्वीकारायला नाही पाहिजे. भगवंतांनी आपल्याला दिले, पण आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे भगवंतांनी. भगवंत आपल्याला रोज किती मदत करतात, हं, त्याचा जर विचार करायचा असेल, तर कोरोनामध्ये जेव्हा व्यक्ती कोविड झाला आणि त्याचे श्वास कमी पडायला लागले, तर त्याला नाकाला एक सिलेंडर लावायला लागायचे. तर 5 किलो 10 किलोचं असतं आणि त्याची किंमत हजारामध्ये असते. तर त्या सिलेंडरमध्ये ऑक्सिजन असतं, ते नाकाला लावतो आणि त्याला पैसे मोजावे लागतात. आणि त्या सिलेंडरमुळे तो व्यक्ती 3-4 दिवस जगतो जास्त. तर विचार करा, आपण इतकी वर्ष जगतोय आणि भगवंतांनी आपल्याला हवा दिलेली, पण बिल मात्र आलं नाही आपल्याला. तर आपल्याला जर भगवंतांप्रती आदर कृतज्ञता व्यक्त करायची असेल, तर नुसते ही श्वास घेण्याची जी क्रिया आहे, त्याद्वारे सुद्धा आपण भगवंतांना कृतज्ञ होऊ शकतो, त्यांचे आभार व्यक्त करू शकतो. तर भगवंतांनी आपल्याला श्वास घ्यायला जे ऑक्सिजन दिलेलं आहे, ते आपण घेतोय, पण त्याचा मोबदला आपण देतोय का भगवंतांना? जे श्वास देऊन आपल्याला भगवंतांनी जीवन ठेवलंय, त्या श्वासाचा मोबदला भक्ती करणे आहे. पण जर आपण तो श्वास घेऊन भगवंत निराकार आहेत, भगवंत नाही आहेत, मी नास्तिक आहे, भगवंत या जगात नाहीच आहेत, असा जर त्यांचंच आपण जर निंदा करत असू, तर त्या श्वास घेण्याला काही अर्थ नाही. त्यामुळे भगवंताने जे काही आपल्याला दिलेलं आहे, ते सर्व आपण जाणलं पाहिजे की ही माझी मालमत्ता नाहीये, ही भगवंतांनी माझ्या अधिकारामध्ये दिलेली आहे. तर हे सर्व काही भगवंतांचंच आहे, ही भावना आपल्यात आली पाहिजे. मग त्यानंतर आपल्याला जे काही भेटलेलं आहे, ते भगवंतांना आपण अर्पण करायला पाहिजे. तर प्रभुपाद म्हणता येतं की नुसते शाकाहारी बनणं म्हणजे महान नाही. शाकाहारी तर पशु पण आहेत, माकडं पण शाकाहारी, असं नाही. तर शाकाहारी म्हणजे काय, आपण जे काही भगवंताने आपल्याला शाकाहार दिलं खायला, तर आपण जे काही भाजी भाकरी बनवतोय, ते भगवंतांना आपण नैवेद्य दाखवायला पाहिजे. घर विकत घेतलं असेल, तर घर भगवंतांना घरामध्ये स्थापित करायला पाहिजे. असं नाही की घरामध्ये त्यांना कुठला तरी कोपरा द्यायचा, जो कोपरा आपल्याला वापरता येत नाही, तिथं भगवंतांना ठेवायचं, असं नाही. त्या घराचे मालक खरं बघायला तर भगवंत, त्यामुळे त्यांना चांगली उत्तम जागा द्यायला पाहिजे. त्यांची व्यवस्था चांगली केली पाहिजे. आणि अशा प्रकारे जे काही आपण कमवतोय, जे काही आपण बनवतोय, जे काही आपण करतोय, प्रत्येक आपली जी काही क्रिया आहे, ती आपण भगवंतांना अर्पण करायला पाहिजे. तर पहिल्याच्या काळी जे काही कलाकार होते, ते सर्व भगवंतासाठी ते कलाकार होते. नाचणं, गाणं, जे काही आहे, ते भगवंतासाठीच असेल. आजकाल लोक नाचतायत, गातायत ते एक दुसऱ्यांना फसवण्यासाठी.
पण पहिलेचे काही जे काही भरतनाट्यम किंवा जे काही संगीताचे प्रकार होते, जे काही राग वगैरे होते, ते सर्व भगवंतांचे गुणगान करण्यासाठीच होते. तर अशा प्रकारे भगवंतांनी गोड आवाज दिला तर तो भगवंतासाठी वापरायचा. भगवंतांनी काही चांगली कला दिली तर ते भगवंतासाठी वापरायचं. तर अशा प्रकारे आपण जे काही बनवतोय, जे काही आपण वापरतोय, ते आपण जर भगवंतांना अर्पण करू आणि त्यानंतर भगवंतांना अर्पण केल्यानंतर आपण जेव्हा त्याचा स्वीकार करू, तर ते आपल्याला प्रसाद रूपी मिळणार आहे. आणि त्यामुळे काय होणार आहे, आपल्याला भगवद्धामात जाण्याची संधी प्राप्त होणार. तर भगवंत सर्व जगाचे मालक आहे हे कोण सांगतंय? वेद सांगतायत. त्या वेदाची निर्मिती भगवंतांनी केलेली आहे. साधारण मनुष्य जे 4 दिवसात आहे त्यांनी बनवले नाही. तर हे वेद भगवंतांनी ब्रह्माजींना दिले. आणि भगवंत हे भौतिक जगाच्या बंधनाखाली नाही आहेत. तर भगवंत परा आणि अपरा या दोन्ही प्रकृतीचे स्वामी आहेत. परा प्रकृती म्हणजे जीव आणि अपरा प्रकृती म्हणजे मन, बुद्धी, अहंकार आणि अग्नी, आकाश, वायू, जल आणि काय राहील? पृथ्वी. हे 8 जे अपरा प्रकृती ते भगवंतांनी तर आपण या जगाला भोगदृष्टीने न बघता सेवेच्या दृष्टीने बघू, तर आपण बंधनात असणार नाही. पण जर आपण भोगदृष्टीने बघण्याचा प्रयत्न करू, तर आपल्याला या भौतिक जगात अडकावं लागतं. एखादा सुतार आपण बोलवतो कामासाठी, त्याला लाकूड आपण देतो, त्याला मजुरी आपण देतो. मग त्या सुताराने जर दिवसभर काम करून एखादा टेबल बनवला आणि तो जाताना टेबल घेऊन जायला लागला, तर आपण त्याला बोलू का घेऊन जा म्हणून? नाही म्हणणार त्याला आपण. म्हणणार अरे मी तुला दिलं हे सगळं, तू कसा हे टेबल घेऊन चालला, असा आपण त्याला प्रश्न करू. तर ते घर बांधण्याचं जे काही प्रभुपाद म्हणतात, जे काही साहित्य भगवंतांनी दिले, 40 लाख लोखंड सिमेंट हे कोणी दिले? ते भगवंतांनी दिले ना. मग त्या घरामध्ये जर भगवंतांना आपण जागा देत नाही, तर आपण अपराध अपराधी आहोत. आणि मग अशा अपराधाला शिक्षा होणार आहे. मग त्या प्रकारे भाजी भाकरी आपण जे काय बनवतो ते कोण दिलेले? ते भगवंतांनी दिलेले. आणि त्यांनी जर आपण अर्पण नाही केलं तर आपणच अपराधी होणार. आणि जे काय हवा भगवंतांनी दिलेली, ज्याचा जरी आपण श्वास घेतो, तर हा श्वास आपण जर भगवंतांना अर्पण नाही केलं, त्यांचं नामस्मरण नाही केलं, तर आपण पण अपराधीच होणार. तर यामुळे आपल्याला जे काही भेटलंय त्यात आपण संतुष्ट राहायला शिकलं पाहिजे. आणि आपल्याला जे काही भेटले ते भगवंतांना अर्पण करण्याची आपल्याला सवय लावली पाहिजे. आणि अशा प्रकारे जे काही आपल्याला मिळालेलं आहे त्यामुळे आपण जखडून जाणार नाही. जे काही आपल्याला भेटलेलं आहे ते आपल्याला शिक्षा देण्यासाठी भेटलेलं नाहीये, ते आपल्या जीवनाचं कल्याण करण्यासाठी भगवंतांनी दिलेलं. आणि सर्वात मोठी भगवंतांची जी आपल्याला दिलेली देणगी आहे ते म्हणजे हे मनुष्य शरीर. तर या मनुष्य शरीराचा उपयोग आपण पशु सारखं न करता आहार, निद्रा, भयमैथुन या 4 गोष्टी करण्यामध्ये खर्ची लावायला नाही पाहिजे. तर या मनुष्य देहामध्ये भगवंतांचं स्मरण, भगवंतांचं चिंतन, भगवंतांचं नामस्मरण अशा दिव्य गोष्टीमध्ये आपण आपला मनुष्य देह लावला पाहिजे. तर या मनुष्य देह सार्थकता आहे. अन्यथा आपण हे जे शरीर आपल्याला दिलेलं आहे त्याचा आपण दुरुपयोग करतो. त्यामुळे शास्त्र आपल्याला सांगतात कशा प्रकारे आपण वागलं पाहिजे.
आपण जाणलं पाहिजे की भगवंताने मला माझं शरीर दिलेलं आहे, भगवंताने जे काही सगळं दिलेलं आहे ते मला दिलेलं आहे, ते मला भगवंतांच्या सेवेत लावायचे. आणि अशा प्रकारे मी जेव्हा माझं जीवन भगवंतांच्या सेवेत लावेन, तर मला भगवंतांची कृपा प्राप्त होईल आणि मी दुसऱ्यांचं काही ओरबडून घेणार नाही, दुसऱ्यांच्या गोष्टीवरती माझा अधिकार दाखवणार नाही. अशा प्रकारे मी कुठल्याही भांडण तंट्यात पडणार नाही. आणि अशा प्रकारे जेव्हा व्यक्ती संतुष्ट होऊन तो भक्ती करतो, तर त्याला भगवंतांची कृपा अवश्य प्राप्त होते. आणि तो अशा प्रकारे भगवत धामात जाण्यासाठी त्याच्यात पात्रता येते. तर हे या श्लोकाचा अधिका अर्थ आहे, तो आपण समजण्याचा प्रयत्न करू. तर कोणाला काही प्रश्न असेल तर विचारा. प्रभूजी, दंडवत प्रणाम. येस हरे कृष्ण. येस प्रभूजी, ही पुस्तकं आम्ही विकत घ्यायची आहेत का सगळी? येस. माताजी, तुम्ही जे 2000 रुपये दिलेत, हा. ते 2 वर्षाच्या कोर्स साठी दिलेले आहेत. हम्म. त्यात पुस्तकं तुम्हाला घ्यायची. हरे कृष्ण. ओके. हरे कृष्ण प्रभूजी. येस माताजी. प्रभूजी, हे श्री ईशोपनिषद झाल्यानंतर कुठलं लागेल दुसरं मग आपलं? ते जसे शिक्षक असतील ओके. तसं लागेल, पण गीता चालू होईल तर गीता चालत राहील. अच्छा कारण गीता 1 वर्ष अच्छा. तर त्याच्या आधी छोटे छोटे जे आहेत 2-2 महिन्याचे कोर्स, ते आणि आधी आपण याला किती अवधी, म्हणजे किती वेळ लागेल तरी हे संपायला? 1-1.5 महिना? तुमचा उद्देश काय विचारण्याचा? विचारण्याचं म्हणजे आता व्हॅकेशन आहे तर आम्ही गावाला जाऊ प्रभूजी, त्याच्यामुळे मग ते कुठले बुक्स न्यायचे म्हणून विचारते. हा, पुस्तक घेऊन जा. हा. हे चालेल. अजून अजून 1-1.5 महिना चालेल. 18 श्लोक आहे. ओके तर 1-1.5 महिना असतं, त्याच्यानंतर तुमची परीक्षा होईल, मग त्याच्यानंतर दुसरं पुस्तक चालेल. ओके ओके प्रभूजी, जेव्हा थँक्यू. परीक्षा आली समजा, समजायचं की दुसरं पुस्तक त्याच्यानंतर चालू. तुम्हाला परीक्षेसाठी 1-2 आठवडे देतील. तोंडी परीक्षा असेल, तुमची श्लोकांतर परीक्षा असेल, मग त्यानंतर तुमचा पेपर असेल, ओबीए ओपन पुस्तक, खुले पुस्तक की परीक्षा असेल, त्यानंतर दुसरं पुस्तक चालेल. ओके. आणि Thank you, मला आश्चर्य वाटते की तुमच्याकडे हे 4 पुस्तकं नाही आहेत का? प्रभुपादांची 4 पुस्तकं नाही? गीत. आहेत प्रभूजी. आहेत प्रभूजी. मग तुम्ही घरात हे सगळे पुस्तकं ठेवली पाहिजे. प्रत्येक जे आपण प्रभुपादांचे अनुयायी म्हणतोय आणि जर हे घरात हे पुस्तकं नसतील, तर मग जसं कुणी रणांगणावरती शिपाई गेला, त्याच्याकडे बंदूक नाही, तर मग तो कसला भारत सेनेचा तो शिपाई आहे? तो मरून जाईल मग तिथे जाऊन. आणि फक्त ड्रेस घातला, त्याच्याकडे बंदूक नाही. तर आपण जर प्रभुपादांची स्वतःला पाईक समजतोय, तर हे ग्रंथ आपल्या घरी ठेवणं आवश्यक आहे. तर कृपा करून तुम्ही ग्रंथ लवकरात लवकर, जर नसेल तर घरी आणा. ठीक आहे. तर आज मी हा क्लास इथंच थांबवतो, कारण आपले 10 विद्यार्थी नाही आहेत क्लासवर. जर आपण जास्त पुढे गेलो तर त्यांना तेवढं नुकसान होईल. तर उद्या सगळ्यांना बोलवा. उद्या तो हरी बोल. आपले हरे बॅच कृष्ण. कोऑर्डिनेटर कुठे? बॅच कोऑर्डिनेटर हरे कृष्ण प्रभूजी. दंडवत प्रणाम. उपेंद्र सेवक प्रभू. उद्या सगळ्यांना, आज सगळ्यांना मेसेज टाका, प्रत्येकाला इंडिव्हिज्युअली, जी प्रभूजी. आणि सगळ्यांना कळवा. आणि हे आजचं रेकॉर्डिंग सुद्धा त्यांना पाठवून द्या. ठीक आहे. ठीक आहे प्रभूजी. हा तर अर्धा तास अगोदर कॉलिंग पण करेल. आणि थोडी तुम्हाला आहे हे तर- हे तुम्हाला चालू करायचे सेशन. झूम ओके. लॉग इन तुम्हाला चालू करायचे आणि मला को होस्ट करायचं. ठीक आहे ना? जी प्रभूजी, नक्की. आणि रेकॉर्डिंग न चुकता रेकॉर्डिंग बटन दाबत जा. ओके ओके, ठीक आहे प्रभूजी. रेकॉर्डिंग बंद झालं काय? ठीक आहे, मी रेकॉर्डिंग बंद करतोय. ठीक आहे. ओके. क्लाउड वरती रेकॉर्ड केलं मी, ते दाखवून ओके. पाठवून देतो.
ठीक आहे प्रभूजी. हरे उद्या सर्वांना कृष्ण. कॉल करेन शिला तसं. प्रभुपाद कोटी जय. हरे कृष्ण प्रभुजी जय. दंडवत हरे कृष्ण हरे प्रभूजी कृष्ण. प्रणाम. हरे कृष्ण प्रभूजी दंडवत